या मालिकेमध्ये कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत आपल्याला दररोज एक पेपर, एक दिवस भाषा गणित तर एक दिवस इंग्रजी बुद्धिमत्ता या पद्धतीनं पेपर दिला जातो. हा पेपर सोडवण्यास तुम्हाला दिवसभराचा वेळ दिला जातो. तर आमच्या अकॅडमीतील मुलांना संध्याकाळी 6:15 वाजता 6:15 ते 8 या वेळामध्ये पेपर दिला जातो. त्या पेपरचं संध्याकाळी 8 वाजता तो पेपर तपासला जातो आणि याचं सोल्युशन संपूर्ण पेपर आपल्याला इथं स्क्रीनवर आणि फळ्यावरती समजून दिला जातो. तर या मालिकेमध्ये प्रश्नपत्रिका क्रमांक 104 नंबरचा पेपर इंग्रजी बुद्धिमत्तेचा हा पेपर आपण तपासून घेऊया. तपासा. झूम कर थोडा. बापू झूम कर थोडा. आवाज न करता एकदम शांततेत आलं पाहिजे. किती वेळ लागतो? एकाला एकाच सांगितले 2 मिनिटं वेळ लागत नाही. चला. Read the following passage and answer the following question. Mumbai, August 28. Price of onion, which had the result of few months before to 100 per kg. Now drop. काही दिवसापूर्वी 100 पर केजी होते ओनियन कांदा. सगळ्या बायकाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. आता ते नाव ड्रॉप. They are now being sold for as low a price at 4 to 6 rupees per kg. चल लाईन बसा. लाईन 3 लाईन करायच्या. 3 लाईन करायचे. 3च 1 by 1. ते पुढे चला काय लाईन लाईन तुझी लाईन वेगळी करू नको. तर लाईन बस मध्ये ध्रुवाच्या मागे बस. पुढे बस. तर आता 100 रुपये केजी असणारे ओनियन आता 4 to 4 to 6 पर केजी झाले. The price has shot up this high because heavy rain destroyed crop of onion. Now what do you think? Heavy rain होते. The price is also shot up because of the dispute among farmers, agents and traders. Fresh stock of onion are coming in from Nifad, Lasalgaon, Chakar and from other places. ते का वाढले होते रे? हेवी रेन झाला होता त्यामुळे पीक नासून गेलं होतं. आणि दुसरं डिस्प्यूट अमॉंग फार्मर, एजंट अँड ट्रेडर्स. जे फार्मर होते त्यांनी कांदा आपल्या घरामध्ये विकून ठेवला होता. एजंट जे होते दलाल आणि ट्रेडर म्हणजे तो व्यापारी यांनी माल साठवून ठेवला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढले. आणि आता का कमी झाले? The fresh stock of onion are coming from Nifad, Lasalgaon, Chakar and from other places. काळात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक सुरू झाली त्यामुळे ते ड्रॉप झाले. 4 to 6 per kg झाले. Price of onion had risen because to correct answer. का वाढले होते? Heavy rain आणि agent traders blocked the sale. एजंट ट्रेडरने ब्लॉक केला होता सेल आणि हेवी रेन मुळे नुकसान झालं. द पॅसेज इज पॅसेज कशाचा आहे? न्यूज लाईन बातमी. सिलेक्ट ऑड मॅन आउट. एजंट ट्रेडर फार्मर क्रॉप. याचं कोणतं वेगळं निघेल? ऑड क्रॉप वेगळं निघेल. क्रॉप म्हणजे पीक आहे आणि हे एजंट दलाल व्यापारी आणि शेतकरी. द प्राइस कोण बोलते रे मागे? द प्राइस ऑफ onion will remain low because
फ्रॉम मुंबई फ्रॉम डिफरंट प्लेस वेगवेगळ्या भागातून यायला लागलेला आहे. प्राइस हॅव ड्रॉप मीन ड्रॉप मध्ये याचा अर्थ काय? प्राइस हॅव बिकम लेस कमी झालेली किंमत. तिसरा कधी भागात रूट वगैरे जा. कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन. Books are our gurus. पुस्तक आपले गुरु आहे. ज्या गोष्टी आपल्याला शिक्षकाकडून शिकायला मिळत नाही त्या पुस्तकातून आपल्याला समजतात. ग्रंथ हेच गुरु मराठीमध्ये म्हणतो, तेच इंग्रजीमध्ये. चूज द करेक्ट कॉम्प्लिशन इन वर्ड. आवर टीव्ही सेट इज स्मॉल. आय प्रिफर .1 bigger. Our TV set is small. I prefer bigger one. Choose the correct indirect speech. Sentence given below. यातला indirect speech मध्ये कोणता आहे? Rohan said I play game. Direct time. Ram told Sita that he could not help. Indirect मध्ये. Here said Gita, may I come in? Direct time. Raju told Viju she had not helped. कसा आहे? डायरेक्ट आहे. इनडायरेक्ट मध्ये फक्त पर्याय क्रमांक 2. The sails are turned by the wind to the active voice. Active voice म्हणजे आपल्याला पाहिजे the wind the wind turns the sail. पर्याय क्रमांक 3. What icon is commonly used for happy face? Happy face साठी कोणता वापरला आहे? चित्र व्यवस्थित दिसत नाही. पर्याय क्रमांक 4. ओके ठीक आहे. चित्र व्यवस्थित दिसत नाही. Choose the word for online. A man suspected to have magic power. Use the word for following. Man suspected to have magic power. याला काय म्हणतात? मॅजिक पॉवर आहे एक. पर्याय क्रमांक 1 विझर्ड. विझर्ड म्हणजे काय? ओके त्याला टाकून विझर्ड म्हणजे काय? विझर्डचा अर्थ काय येतो? Choose the correct part of elephant body and complete the same. Ear, trunk, tail. अजून काय याच्यामध्ये आपल्याला आहे? एलिफंटचा पार्ट. Eyes, back, tusk, leg. tusk म्हणजे काय? अस्थिदंत म्हणजे सुळे. यामध्ये पिटा घातलेला आहे TUSK. आला का विझर्डचा अर्थ? हाडाचा सापळा. The man suspected to have magic power. Magic power कोणाला असते तर भूताला असते. मॅजिक पॉवर माणसाला काय म्हटलं? जादूगारांनी हातच्या लाकी असते. पावर नसते ती. दाखवतो माझ्याकडे पावर आहे म्हणून. पावर खरं तर नसते. चला our food is digested in. कुठे डायजेस्ट होता? स्टमक मध्ये. Select the word for following. It is a crack or opening the earth crust. Crack or opening the earth crust त्याला काय म्हणतात? Earthquake. भूकंप. 14/1. काय? 4 आहे. व्हॉल्कॅनो म्हणजे काय? ज्वालामुखी. इथं काय म्हणलेलं आहे? इट इज क्रॅक ऑर ओपनिंग द अर्थ क्रस्ट. ओपनिंग त्या अर्थ क्रस्ट मधनं बाहेर पडतो तो व्हॉल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी. Choose the correct meaning of the underlined phrase from the sentence. Shivaji looked upon his mother as a goddess. That underline कशाला केलेले? Look upon. काय त्याचा अर्थ?
रिस्पेक्टेड की तो शिवाजी आपल्या मदरला गॉडचा रिस्पेक्ट देत होता. सिलेक्ट करेक्ट होमोफोन फॉर द हायर. पर्याय क्रमांक 1 हायर. याच्या आधी हायर ताब्यात गेली. These suffix will you add to make any adjective of the word. Care. कोणता सफिक्स ऍडजेक्टिव्ह बनवण्यासाठी कोणता सफिक्स वापरायचा? केअरफुल. हे पर्याय क्रमांक 2. चूज इनकरेक्ट अपोजिट वर्ड पेअर फ्रॉम गिवन बिलो. चुकीचा अपोजिट वर्ड कोणता आहे? प्रेज ऍडमायर. कंप्लीट इनकम्प्लीट बरोबर आहे. हार्ड पाहिजे वाढ झाले. हार्ड इझी पुअर इज बरोबर आहे. प्रेज ऍडमायर चुकीचं आहे. प्रशंसा. प्रेज ऍडमायर म्हणजे प्रशंसा. प्रशंसा स्तुती. स्तुतीच्या विरुद्ध काय पाहिजे होतं? निंदाला म्हणजे despise. I felt very much at home at my friend's native place. At home म्हणजे I felt very much happy. If lemon is sour, the chili is hot. गरम असते. तिखट अर्थाने तो आहे. Choose the odd man out. Cat food. Monkey chatter. Owl roar. Frog crow. कोणतं चुकीचं आहे? Owl roar. Choose the correct alternative for the underlined word of the given sentence. Life is full of ups and downs. गुड दुःखाच्या येतात म्हणजे काही सुखाचे क्षण येतात, काही दुःखाचे क्षण येतात. पण आपण दुःखाला कवटाळून बसतो. दुःख किती असतं? क्षणभर. सुख आयुष्यभर आहे. तेवढं एवढं सुख दिसत नाही. तेवढा मोठा स्क्रीन दिसत नाही. त्याच्याचा काळा डाग तेवढा दिसतो. एवढं सुख आहे ते नाही. आणि त्या दुःखाला लढत बसतो. पुढा Choose the correct preposition. He decided to think. ... his plan again. Over. He decided to think over his plan again. So we can read the advertisement and choose the correct alternative. 3. Computerized eye testing. Buy one spectacle, get one free spectacle. And 10 संभाजी नगर सातारा मोबाईल नंबर. चला. If you buy one spectacle, you will get one frame free. And one frame for a TV. One spectacle नाही. फ्रेम फक्त काचा नाही. नुसती फ्रेम घालून फिरायचं. Which is the free? In advertisement, I checking. आणि spectacle. Frame. Spectacle नाही free. अरे I checking पाहिजे तर पाहिजे. टेस्टिंग. इथं शब्द टेस्टिंग पाहिजे. चला. बुद्धिमत्ता. जातीभेद, स्त्री विरुद्ध विषमता आणि स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाज विकासातील प्रमुख अडथळे हो. या वाक्यात कमतरता या अर्थात कोणता शब्द आहे? कमतरता या अर्थाने कोणता आलाय? अभाव. लाल कलर जरा तो दिसतोय. काळा दिसत नाही. काळ्या काळ सगळं काळ होत. कोण आहे? पेन कुठे आहे? आत्ताशी नोट लावला का? पेन आणायला बस द्यायचे काय? चला. गजराच्या घड्याळात जितके वाजले तितके टोल. दर अर्ध्या तासाला एक टोल वाजतो. तर घड्याळात 7:15 पासून मध्यान्ह 12 पर्यंत
किती टोल असतील तेव्हा आपण नाही जर अर्ध्या तासाला एक टोल होत आणि जेवढे वाजले तेवढे पण टोल होतात. प्रश्न क्रमांक 27 गजराचं घड्याळ आहे, जितके वाजले तेवढे टोल. 7:15 ते 12 पहिल्यांदा 7:15 वाजता पहिल्यांदा 7:30 एक होईल, 8:30 एक होईल, 9:30 एक होईल, 10:30 एक, 11:30 12:30 होणार नाही. नंतर पूर्णांकात 8 वाजता 9 वाजता 10 वाजता 11 वाजता 12 वाजेपर्यंत म्हणजे की 12 झाले. पदवलेले 3 9 3 12 20 0 2 3 4 5 50 निकडे 1 2 3 4 5 50 आणि 5 एकूण 55 टोल होते. अक्षरमालेतील 9व्या अक्षराच्या उजवीकडे 7वे अक्षर कोणत्या अक्षराच्या लगत डावीकडे आहे? आता अक्षरमाला पाहायच्यामध्ये आहे, आता ही घ्यावी लागेल. तो प्रश्न आपण जरा थोडा ठेवूया, पुढचा घेऊया, नंतर आपण त्या 28वा पाहू. 29 30वा प्रश्न पहा. चित्र कुठं पाहिले रे तुम्ही? हे चित्र कुठं पाहिलंय का? कुठं असतं हे चित्र? कुंडली जन्म पत्रिका पाहिली का? आता त्रिकोण चौकोन काढायचे, त्यामुळे नंबर द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. कशी द्या? प्रत्येक आकाराला फक्त नंबर द्या. आया शांत बस. त्रिकोणांची संख्या, चला सिंगल डिजिट त्रिकोण पाहूया. ते मोठ्या संख्या असणार आहे म्हणून आपल्याला ते सगळे गणना गरजेचं आहे. त्याला सिंगल डिजिटचे 1 नंबर 2 नंबर 3 5 6 7 8 9 10 12 13 14 किती झाले? 12. 4 आणि 11 झाला 12. दोघांचे 2 डिजिटचे 1 2 1 3. तर बघण्याची पण पहा. 1 ला 1 2 आणि 1 3 घेऊ. 2 ला कोणता जोडून देतोय का? नाही. 3 ला नाही. 4 ला नाही. 5 ला 5 6 6 ला 6 6 7 ला 8 ला 8 9 8 10 9 ला नाही. 10 ला 11 13 13 14 12 14. डबल डिजिट झाले का? वरती कुठं होते का? आता वरती नाही. किती झाले? किती झाले? 8. तर 3 डिजिटचे 3 डिजिटचे सांगा. 2 4 5 3 4 6 9 11 13 10 11 12. किती झाले? 4. 2 डिजिटचे
1 3 9 8 1 3 8 9 1 3 8 9 1 3 8 9 7 7 13 14 6 7 13 14 अजून कुठे 4 डिजिटचा होतो का? नाही, 4 होत आहे. 5 डिजिटचा, 6 डिजिट, 7 हा 6 डिजिटचा कोणता? बघायला काय हरकत? चुकलं तर काय? असं काय मोठं काय डोक्यात धोरणा घातलाय का? चूक झाली म्हणजे काय? मुलं आहे, तुम्हाला चुका होता त्या मान्य केल्या पाहिजे टीचरांनी देखील. आई वडील माफ करतात. आपण एखादा किती मोठा जरी असला तरी किती मोठा ही गुन्हा करू, आई वडील समजून घेतात. आता सटवे तुला कसं सुचलं असं म्हणतात, मारतात, तर त्यांना प्रेमाने जवळ घेऊन खाऊ कोण देतं? समजून कोण देतात? पप्पाच देतात. हाणतात, मारतात, पण पुन्हा प्रेमाने जवळ घेऊन तेच. आणि दुसरे किंवा तुमचा समजून घेणारे एक टीचर आहे. बाकीचं बाहेरचं कोण तुम्हाला समजून घेणार नाही. बाहेरचं माणूस म्हणणार पण नाही तुम्ही जेवला का, खाल्लं का, काय नाही, त्यांना त्याच्याशी काय घेणं नाही. आपले जे जवळचे असतात तेवढे तुम्हाला विचार. काही गोष्टी त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायच्या नाही, त्यांना सांगायचं, त्यांचं मार्गदर्शन. चला 4 9 5 6 7 8 7 चा 1 3 8 9 10 11 12 हा 1 3 8 9 10 11 12 कितीचे? 7 ची. त्याचे समजतंय. जेव्हा असा बनतो तेव्हा असा एक बनेल. हा 4 आणि वरती तेव्हा जेव्हा तुम्ही असा बनवता तेव्हा असाही बनतो. म्हणजे जेव्हा हा बनवता तर इकडे एक बनतो, असा बनवता इकडे तेव्हा इकडे एक बनतो. म्हणजे किती होणार? 4. नंबर लिहायची गरज नाही, डोळ्याने समजते. सगळं लिहून करायचं नसतं, ते डोळ्याने कळतं. 7 चा 8 चा 9 चा 10 चा 11 12 13 14 नाही किती झाले? 12 × 20 24 28 2 30 त्रिकोण काय कुठे कुठं आहे ना? एकोणतीसचा पर्याय क्रमांक 28 दिले. किती होत आहे? 30 होत आहे. ही तर दुरुस्ती केली पाहिजे. आपली गावले ते खरं ते घेतले ना. चला दुरुस्ती केली. 30 नक्की ना? 12 26 30. चला चौकोन चौकोन मोजूया. आता चौकोन बघूया. सिंगल डिजिटचे चौकोन 4 11 दोनच झाले. चला 2 डिजिटचे चौकोन 2 4 9 2 4 4 5. पहा एक कुठला चौकोन म्हणतो का? नाही, 2 ने बनतोय. हा 2 4 4 5. आणि दोघांचा चाललाय 2 4 5 कुठे घेतो? 2 4 4 5 2 4 2 4 4 6 कसे मिळाले? 3 4 4 5 9 11 9 11 11 12. ओके, चला असं बघितले 9 11 11 12 10 11 11 13 10 11 11 13 एवढं झाले. असं नाही का जमत? 3 9 6 13 3 9 6 13 दोघांचा कुठं राहतोय का बघा? नाही का नक्की? ओके, किती झाले? 1 2 4 6 8 2 10. चला 3 डिजिटचा 2 4 6 2 4 6 3 4 5 1 3 9 1 3 9 9 11 12. 1 3 9 तिकडे बघितला की लगेच खाली 3 3 9 11 3 3 9 11 खूप आहे तशी तर 3 9 11 9 11 12 9 11 12 3 9 8
3 9 8 3 9 8 नाही 3 8 9 6 13 11 6 11 13 6 11 13 6 7 13 6 7 13 6 13 6 13 14 इथं कसं बघायचं एक दोन तीन या 5 जणांचा या तिघांचा या तिघांचा या तिघांचा मी असे बघितले या तिघांचा 1 3 9 चा 3 9 11 चा 9 11 12 हे 3 तसे इकडे 3 3 7 असे इकडे 9 असे 3 12 हे 12 केवळ असे बघितले आणि पुन्हा जे याच्यात काउंट झाले असतील की नाही मला माहिती नाही आता ते तिघांचा आपण कुठं करतो 13 11 10 तो तर अशामध्ये काउंट झाला अशामध्ये आपण केला का नाही आता कशी मी मोजायची मी मांडून करतोय आपण तर त्याच्यामध्ये किती म्हणताय पहा 1 3 9 चा एक सोडून दिला 3 9 11 चा 9 11 12 किती झाले 3 मग ही ते 3 बनले होते ते आता असे बघितले 3 असे असे किती झाले 12 आता मी काउंटिंगला मोजा बरं 12 आले का 9 झाले म्हणजे इथे काही गोष्टी लिहून करायच्या असतात तर काही गोष्टी अशा समजून पण करायच्या चला चौघांचा 4 डिजिटचा पाहिजे 1 2 3 4 चौको 1 3 9 11 होतोय सर 1 3 9 11 1 3 9 11 3 9 11 इथे 2 झाले तेव्हा इथं पण 2 असे 2 असे 2 अजून काय होतात का बघू आपण या 8 लिहिले फक्त आपण असं बघितलं या पद्धतीने अजून अशा पण इथं कुठं होत आहे का चौघांचा या चौघांचा मिळून इथे कुठे होत चला 12 8 झाले चौघांचा 5 जणांचा 5 4 1 3 9 11 12 5 जणांचा 1 2 3 4 5 जणांचा 4 6 जणांचा 3 4 5 इथं 5 जणांचा बघा 1 2 3 4 5 बघितलं का इथं 1 2 3 4 5 या 5 जणांचा होतो तेव्हा 2 4 5 6 7 इथे किती होती बाकी एवढे जर मला सांगा किती होतात 2च बनतात 1 2 3 4 5 चा एक होतो 2 4 5 6 7 चा एक होतो ओके 2च बनतात मी तर खाली 2 हे 5 जणांचे हे 2 राहिले 4 हे किती सांगतोय आपण 5 जणांचा असा पिक्चर दाखवला होता 1 3 9 11 12 तर 2 4 6 13 14 हे 2 8 9 3 4 5 हा आणि 10 11 13 6 7 हा हे 4 जण आता मी आडवे करते 1 2 3 4 5 ओके आणि नंतर 2 3 5 6 7 असे 2 जण इथे 2 ते 2 3 4 5 6 हा 1 2 3 4 6 इथं 2 3 4 5 6 7 3 4 5 6 7 3 4 5 6 7 म्हणजे इथे वरती 4 इथे 4 4 4 8 इथे 4 2 लिहिले आपण तिथं 8 लिहिले नाही 2 इथे 5 चे 8 5 चे 8 झाले 6 चे सर 3 4 7 9 11 13 3 4 7 9 11 13 11 13 हा बनला हा वरती 6 चा कुठं बनत नाही मी जर घेतोय 6 चा एकच बनतो 7 चा होतोय 2 वरचे 4 3 7 आहे आहे 7 चे 2 बनताय 8 चा
8चा 9चा 10चा 11 12 13 14चा म्हणजे 14चा एक सगळ्याचा म्हणजे किती बनताय 10 12 22 24 28 34 35 36 39 45 45 48 बनताय पर्याय म्हणजे 48 दिलेलंच नाही किती दिले सर 702 राहिले 702 राहिले 702 दिले की 702 म्हणजे वरचा अजून दोन कुठे सांगा 7 6 13 14 11 12 7 6 13 14 11 12 किती झाले 7 6 म्हणजे 6 6 13 14 11 12 किती झाले अंक 7 झाले खालचा 13 14 11 12 9 8 तो एक झाला की मी हे झाले का बरोबर जसा नंबर 1 2 3 4 5 6 7 एक धरला आडवा इथे आधी वेगळा तुम्हाला सांगणार मी. ते दोन धरले की इथं 6चाच होतोय इथं बनताना 6चा म्हणजे ते 6चे दोन वाढतील बघणार आहे 6चे आपल्याला याच्यामध्ये आपण एकच धरलाय 6चे वाढतायत 4 वाढतायत 4 5 हे कोणता धरला आपण हा मधला धरला पण आता 6चा बघा 6 7 13 14 12 11 12 हा चौकोन आहे का आहे आकार बघा कोणता आकार कोणते सर कोणता आकार इथं एक बनला म्हणजे इथं असा एक बनेल हे दोन झाले इथे दोन झाले वर दोन झाले दोन 4 आपण एक झालाय इथं काय होते 5 होते हे 4 वाढले आरती 4 52 आहे का बरे सर आपण पुन्हा संपूर्ण दुसरा एक असं 1 3 8 9 10 11 1 3 8 9 10 11 सगळ्यात मोठा पर्याय 45 आणि सगळ्यात मोठा 45 हे 52 वर गेलो तरी अजून हे राहिलं ते राहिलं 8 आणि 8 मधला 4 अधिक 2 चुकीचे हा 8 आणि 8 मधला 4 अधिक 2 चुकीचे कारण 1 अंकी 2 2 अंकी 10 3 अंकी 12 4 अंकी 8 5 अंकी 8 4 2 अंकी 4 अधिक 2 नाही चला आता 4 लो 6 वाजा केले 46 किती 48 सगळ्यात मोठा 45 हे पर्याय तरी पण तर हा सुद्धा एखादा प्रश्न असा असतो त्याला पुढील अंकमाला अभ्यास आपण अंकमाला आणि तेव्हा इंग्रजीचं जे आहे ते दोन्ही स्क्रीनला घेऊया आणि नंतर पुन्हा आपण काय असेल तेव्हा इकडे येऊ काय हा 8चे किती धरले आपण एकच धरलाय नाही 8 धरलं नाही सर 8चा धरलाय 14 धरलाय 8ची 4 वाढवली की आपण पुन्हा 8ची 4 वाढवली आश्रमने सांगितलं का नाही 6 7 13 14 11 12 7 झालं 8चं कसं रे 3 4 5 6 7 9 11 3 4 5 6 7 3 4 5 6 कसा तो पंचकोन होईल तो पंचकोन होईल चौकोन सारखा उत्तर येतं किती नंबरचा प्रश्न होता पर्याय क्रमांक किती 43 बघा अजून कुठला सूत्र असेल का जास्तीत जास्त उत्तर 43 दिले आपले उत्तर 50 52 आणि 45 कुठे 43 त्यांचं संपलं दिलं असून त्या काय होतं असे एवढे अवघड किचकट प्रश्न नसतात एवढे येणार आपण एखाद्या प्रश्नाला विचार करून त्यातनं समजून घ्यायचं असतं आपल्याला बस तेवढं शिकायचं असतं चला पुढे प्रश्न घ्या स्क्रीन बंद करा चला एबीसीडी वरचा प्रश्न होता अक्षरमालेतील 9व्या अक्षराच्या उजवीकडे 7वे अक्षर कोणत्या अक्षराच्या लगत डावीकडे आहे अगोदर अक्षरमालेतील 9वा अक्षर कोणतं आहे वाय
आयच्या उजवीकडलं म्हणजे उजवा तो उजवीकडलं आयच्या उजवीकडलं 9 काय 1 5 6 7 8 9 8 काय उजवीकडलं 7वं पी ओके पी अक्षराच्या लगत डावीकडे काय ओ उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 2 ओ इथं घ्यावर एक मिनिट इथं फर्स्ट आपलं अक्षर मालेतील 9व्या अक्षराच्या उजवी 9वं अक्षर आयच्या उजवीकडलं 7वं 1 2 3 4 5 6 7 3 हे 7 अक्षर पी कोणत्या अक्षराच्या लगत डावीकडे आहे पी हे कोणत्या अक्षराच्या लगत डावीकडे क्यूच्या लगत डावीकडे तर उत्तर क्यू पाहिजे पर्याय क्रमांक 3 उत्तर बघा बरोबर आहे का चला पुढे यावर करा 30 31 32 चला घ्या की वर चला प्रश्न काय पहा अंकमाला या अंकमाले सलग 3 अंक सम या सलग 3 अंक विषम आले आहेत असे किती वेळा झाले 3 5 4 5 4 2 4 2 7 2 7 2 7 2 9 9 4 9 9 4 6 4 6 8 6 8 7 8 7 2 7 2 5 2 5 3 3 6 7 4 7 4 2 4 2 5 5 7 5 7 3 7 3 4 4 2 9 9 6 8 8 5 8 5 3 5 3 2 3 लगतच्या संख्यांचा गुणाकार वर्ग संख्या येतो असे किती वेळा गुणाकार वर्ग संख्या 15 24 अंडरलाइन 4 7 8 एवढं सगळं शोधलं गावली एकच तर यामध्ये प्रश्न जिल्ह्याच्या जागेचा पर्याय याच्यामध्ये हा विचारलं तुम्हाला सांगता नाही असा 4 गेला 3 15 याचा 3 चला 9 2 11 आणि आता 4 गेले 8 किती 7 4 गेले 2 11 गुणे 22 8 गेले 2 गेले 37 10 गेले कुठे आहे चला 37 ला 55 63 ला 81 78 ला 96 49 ला किती आणखी बोला 3 आणि 5 त्यांच्या वजा 3 5 आणि 3 आणि 2 5 7 वजा 2 5 6 2 8 3 आणि 2 गेले 7 2 9 8 2 गेले 6 म्हणजे इथं 37 18 55 63 18 61 78 18 96 49 18 67 पर्याय क्रमांक 3 चला हा प्रश्न जरा सोडूया आपण खालचा घेऊया कारण मोठ्या प्रमाणात आहे ते बघितलं पाहिजे जलप्रतिबिंब जे खाली येणारे
नेपाल या बाजूला तिरके ते या बाजूला असं तिरकं होईल. त्या तिरक्या पानावरला आणि त्यातल्या रेषा पहा. पहिला पण एक. आता राहिला दुसरा आणि चौथा. फरक शोधा. दांडा जाड दांडा पाहिजे, इथे जाड नाहीये. उत्तर पर्याय क्रमांक 2. लायन यांचं खाली गेलं. बाहेरच्या आकृतीने तिन्ही महत्वाचं काय आहे? बाहेरच्या आकृती का आतल्या आतली? बाहेरची पण बघायला ठीक आहे. बाहेरचं बघून त्याच्यावर कट केलं तर त्याच्यावर आतली चेक करा. नुसतं बाहेरच्या पळू नका. जाणारे मार्क माझे जाणार नाही. गळ्यात माझ्या पडणार आहे ती. काय म्हणणार म्हातारी म्हणणार सरांनी काय शिकवलं नाही. सरांनी पण इथं धागा काटे कांगड्या सडकल्या. लावणचा काय फरक पडला नाही. दुसरा चौथा कडे पहिला आणि तिसरा त्याच्यामध्ये फरक कशात आहे? पायाच्या बघितलं हे खाली येणार आहे. त्यामुळे पहिला कडून उत्तर पर्याय क्रमांक E. त्याला म्हणूया रडच काय टकय तिथं आकृती गाड्यांच्या दिशेने पण गाड्यांच्या दिशेने वरती तस मग असं मग बघस त्याला तिथं इथं कसं वाटलं होतं? त्याला वर सरून उलट कसं येईल? तिथं उलट आलंय का? तसंच पुढे गेलोय ना. असं पुढे गेलेलं पाहिजे वरती. वच ख आहे का? वच ख पर्याय एक आहे का? आणि तिथे एक दिले का? बरोबर. दोन पर्याय वच ख आणि चढ. चला बोला बरं. बर चला खाली तसा चला व्यवस्थित काय स्कॅन झालेलं नाही. काय होते? कुठला आहे? खाली जाऊन घेतलं कसा खाली कटक न बसणारा हे कांचन प्लॅटिनम गोल्ड सोन्याचे ग्रीन कांचन आणि गोल्ड हे सोन्याचे समान प्लॅटिनम वेगळा 516 350 721 218 बोला कसं काय 512 निघून 514 पाहिजे. 7 345 आणि 2 345 719 731 716 म्हणजे अंक दिसल्याबरोबर ह्या गोष्टी आपल्या डोक्यात आल्या. घन वर्गश आहे का आयन मांडी घालून बस. MLON WVY ZGI RQST बोला. LMNO
O. नंबर दिले कधी चालते परंतु इथं काय पहा नंबर दिलं तर करणार O VWXY GHIJ QRS आता बघितलं तर QRS ती पाहिजे RQTS पाहिजे ओके चला नाशिक जालना पुणे कोल्हापूर आणि जिल्ह्याची नावं कुठले जिल्हे होते नाशिक कुठला आहे जालना कुठला आहे पुणे कुठला आहे कोल्हापूर कुठला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे नाशिक पुणे कोल्हापूर जालना हा मराठवाड्यातला जिल्हा आहे आणि 44 उत्तर क्रमांक 2 का लक्षात पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामधले 4 जिल्हे कोणते सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे त्याला कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात नाशिक या जिल्ह्याचा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये विभाग कोणता येतो विदर्भामध्ये नागपूर आणि मराठवाड्यामध्ये औरंगाबाद विभाग येतो चला पुढे वेगळी आकृती काढायची आहे चिन्ह पाहिली तर त्याच्यामध्ये पहा तिथे चिन्ह आहे का सगळ्यात आहे स्टार गोलातला स्टार या ठिकाणच्या गोलामध्ये आकृती इथे वेगळी बाकीचं सगळं सारखंच आहे स्टार बघितला सगळीकडे स्टार या पद्धतीचा आहे या आकृती एक 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 पाहिजे तर ही रचना करावी लागणार आहे हे सोडू आपण जे मागचे राहिलेले ते बघून येऊया वेळ आकृतीचा बघा आग्रा वेळ आकृती घ्या आग्रा दिल्ली उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मध्ये आग्रा आहे दिल्ली वेगळा आहे क्रमांक 3 चला 50 समोरासमोरचा जेव्हा असेल तर तेव्हा समोरासमोरचा संबंध जोडायचा बोला आपण सांग 21 आणि 79 57 43 27 आणि 100 नंतर आपण देऊ पुन्हा एक प्रश्न चालू करू आहे याच्यावरून आपल्याला घेता येईल चला ये बावन्न घ्या आपण किती पाहा याचं या ठिकाणी 1 मध्ये 803 मध्ये पाहिला म्हणजे या ठिकाणी हा गोल पाहिला की इथे गोल येतोय त्या गोलावर कोणता रेखंड होईल इथं लगेच पाहिजे उजव्या बाजूला डाव्या बाजूला इथं गोल पाहिजे त्याच्यावर 3च पर्याय दिसतात दुसरा कुठे गेला काय झाला पहिला करून झाला आता दुसरा तिसरा चौथ्यामध्ये फरक आहे या कोपऱ्यामध्ये असं भरलेलं पाहिजे चला राहिलेले प्रश्न घेऊया आता हे नंबर दिले पाहिजे ना आपल्याला चला TOM ला काय म्हणतात TOM चा नंबर काय 20 15 13 21 16 12 नंबर या खाली म्हणजे ते लक्षात ओके TOM ला 20 15 13 आणि 21 16 12 म्हणजे काय केलं याच्यामध्ये अधिक एक तसं सणला TOM आहे का बरोबर 5 सणचा यसा 19 14 20 अधिक 21 अधिक 1 13
PIG पीला 16 आयला 9 जीला 7 16 दिगे 9 दिगे वजा 1 17 10 6 होता है चला प्रश्न क्रमांक होता 35 काय मिळेल 1040 प्रश्न आहे 1040 रुपयाच्या रकमेत 100 50 आणि 20 च्या नोटा एकाच दोनास 3 प्रमाणे एक असतील तर या दोन एक या 3 असं प्रमाण मग आता 100 रुपयाच्या एक्स नोटांची किंमत किती होईल त्याच्यावर 100 च्या एक्स नोटा 100 एक्स 50 च्या 2 एक्स नोटा 100 एक्स या पण झाल्या 100 20 रुपयाच्या 3 एक्स नोटा 60 एक्स झाल्या 60 एक्स आणि याची बेरीज दिलेली आहे 60 एक्स 260 एक्स बरोबर 1040 एक्स बरोबर 1040 भागिले 260 केलं 26 चौक 4 बरोबर 4 दिले 100 च्या 4 आहे 50 च्या 4 दोन्ही 8 आहे 20 च्या 4 12 आपल्याला विचारले काय एक नोटा किती आहे 24 24 च्या 24 नोटा आहे. तर पुढे कोणता प्रश्न होता 46 ते 48 एक वर्तुळ आहे या वर्तुळाची रचना करायची काय म्हटलेले पहा PQRS PUVW ही मुले आत करून अनुक्रमे समान अंतरावर उभी आहे आरच्या समोर वायव्य दिशा असेल आरच्या समोर वायव्य दिशा आपण अगोदर दिशा चक्र काढलेलं मग त्याच्यावर मग आ द न क वा उ ई उ आरच्या समोर वायव्य दिशा म्हणजे आर इथे आर तोंड करून इथे आर इथं 8 जण आहेत 8 जणांच्या घड्याळाच्या दिशेने पाहिलं तर PQR इथे P Q R S T U V W काय लिहिलेलं आहे U च्या उजव्या बाजूला कोणती दिशा असते U च्या उजव्या बाजूला म्हणजे उजवा बाजू डावी बाजू आतमध्ये तोंड करून उभे आहे आपण लक्षात ठेवा आपण जेव्हा आपण सरळ पाहतो तेव्हा उजव्या बाजूला म्हटलं की डाव्या बाजूला आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध घड्याळाच्या दिशेने पण ती इथं लागू होत नाही उजवीकडे वळला डावीकडे उजवीकडे वळला की घड्याळाच्या दिशेने जातो डावीकडे वळला की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जातो पण इथे आतमध्ये तोंड करून होता मग उजवा हात तुम्हीकडे येतात घड्याळाच्या दिशेने म्हणजे तर पण इथं घड्याळाच्या दिशेने म्हणजे या पद्धतीने येणार जी इकडे येणार इकडे उजव्या हाताला कोणता असणार आहे उजव्या बाजूला दिशा दक्षिण दिशा असणार पूर्वेला तोंड करून आहे पूर्वेला तोंड करून असला तर उजवा हात कुठे येणार आहे दक्षिणेला डावा हात उत्तर च्या उजव्या बाजूला कोणती दिशा असेल दक्षिण 46चा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे का 47वा प्रश्न कोणाच्या समोरची दिशा उत्तर असेल आता कोणाच्या समोर उत्तर दिशा असणार आहे यशच्या समोर पर्याय क्रमांक 3 प्रश्न संपले 2च आहे सोमवारी जन्मलेल्या विजेपेक्षा 250 दिवसांनी मोठा असलेला आजीचा जन्मवार कोणता 250 256
256 दिवसांनी मोठा सोमवारी विजय जन्मलेला आहे आणि 256 दिवसांनी मोठा असणारा अजय, हा मला सांगा, हा विजयच्या अगोदर जन्मलेला असेल का नंतर? मोठ्यानं अजय तो अगोदर जन्म. 256 दिवस काय करायचे? मागे जायचे. हे लक्षात. 256 आठवडे करूया. 7 त्रिके 21, 4 7 सतून 42, बाकी राहिली 4 दिवस मागे. ते मोठं करायच्या सोमवारच्या मागे, रविवार, शनिवार, कोणता येईल? अजयचा जन्मवार बुधवार. पर्याय क्रमांक 4. चला पुढे प्रश्न क्रमांक 51 झाला, 53. प्रश्न काय? सासरे जावई मोड चालवत होती. 2 स्त्रिया न्याहारी घेऊन आल्या. दोघांना म्हणाल्या, बाबा जेवायला या. तर त्या स्त्रिया एकमेकीच्या कोण आहे? सासरा आणि जावई हे घेऊन आलेले. सासरे आणि जेवाय कोण चालवत? सासरे. जावई म्हणजे काय बोल रे? या सासऱ्याची मुलगी. आणि तिचा नवरा जावई असणार. सासऱ्याला एक मुलगी असणार आहे आणि त्या मुलीचा नवरा जावई. हे दोघे जरी मोड चालवतात. विहिरीमधलं पाणी उपसण्यासाठी पूर्वी मोटर पंप वगैरे नव्हते, डिझेल पंप वगैरे नव्हते, इंजिन वगैरे नव्हतं. त्या काळामध्ये बैल जोडले जायचे. बैलाला एक पखाल असायचे. हे पखाल म्हणजे काय? तर कातड आहे. त्या कातड्याचं पिशवी तयार केलेली असते आणि ती पिशवी मागे बैल घेतली की ती खाली पाण्यात पोचवायची. पाण्यात गेली की त्यात पाणी भरायचं. बैल पुढे नेली की ती वर यायची. वर आली की तिथं पाटामध्ये ती पुन्हा वाढल्या पाय ह्याने दिला की ती बरोबर ती तिथं ओतलं जायचं. पुन्हा बैल मागे घ्यायची. अशी एक तिची बोट होती आणि दुसरी 2 चक्र फिरणार. त्याला मोड म्हणलं जात. त्याला म्हणलं जायचं गाडी, रहाट गाडी. तर त्याला एक चेन असायची. चेन सारखं कसं अशी गाडगी जोडलेली असायची. आता या गाडग्यामध्ये पाणी होत नाही, असं करून यायचं. इथं आलं की ती गाडगी इथं ती असायचं पाणी. त्यात वजन पडलं, उलट झालं की त्यात वर पाणी पडलं जायचं. ती खाली जायचं मोकळं. ते खाली पुन्हा भरून नाही. आणि याला गोल असं फिरून इथं चक्र असायचं आणि ते चक्र बैलाने फिरवलं. ते फिरलं की आपोआप चेन फिरत राहायची. गाडगं असे डबे मोठे डबे असे त्यात पाणी यायचं. अशा पद्धतीने लहान गाडी 2 म्हणजे बैलाने पाणी. तर हे सासरे आणि जावई आपल्या मोड चालवत होते. 2 स्त्रियांनी हाती घेऊन आल्या. 2 बायका आल्या आणि या 2 बायका या दोघांनाही म्हणाल्या, बाबा दोघांना पण म्हणाले त्या दोघी, बाबा जेवायला या. जी याला कोण म्हणत बाबा? याला बाबा कोण म्हणत? या दोघींचं नातं काय असलं? म्हणजे या दोन्ही बायका म्हणजे त्या सासऱ्याची मुलगी आणि या जावयाची मुलगी अशा दोघी जणी आलेल्या. त्या दोघींचं नातं एकमेकीचं काय असणार आहे? मायाने. आणि ही जी आहे याची बायको ती यांना म्हणते बाबाच्या घरात आणि याची मुलगी आहे ती याला म्हणते बाबाच्या घरात.
चला 54 पास 240 मीटर लांबीच्या बांधावर 16 झाडे समान अंतरावर लावली आहेत. तर 5व्या झाडापासून 11वे झाड किती दूर अंतरावर असते? 240 मीटर अंतरावर 16 झाडं लावतात. 240 मीटर अंतर आहे 54 पासून आणि याच्यात 16 झाडे लावली. भाग किती होते? 15. कारण पहिलं झाड शून्य होतं. पहिलं झाड असतं ते शून्य होतं. त्यामुळे भाग किती होणार आहे? 15. इथं भागाने बघा, झाडाने नसतं काढायचं. तर इथं 240 भागिले 15 केलं तर 2 झाडांना विराम केलेले आहे 16 मीटर. 2 झाडांना विराम, 2 झाडांमधील अंतर 16 मीटर. आता प्रश्न काय त्यांनी म्हटलेला आहे? 5व्या झाडापासून 11 दाखवायचं. 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं, 11. एका 2 भागाबद्दल किती? 16. 16 16 32 16 42 16 64 85 96 मीटर ही 5व्या झाडापासून 11व्या झाडापर्यंत. नंबर द्या 5 6 7 8 9 10. त्यामध्ये भाग 6 होणार आहे 66. पंचावन्न एका सांकेतिक भाषेत सन 57 सन प्रश्न क्रमांक 55 आहे 57 रस 85. तर रण कसं आहे? या दोन्ही स कॉमन आहे. हे कॉमन स ला 5 जाईल. राहिला र म्हणजे 8 आणि न म्हणजे 6. एवढं सोपं देखील येतं. 56वा प्रश्न स्क्रीनवर आपण 57वा प्रश्न घेऊया. 57वा एसी बीएफ बीआर एचएल बोला करतात. 1 2 4 8 16 नंबर काय? टी. 3 6 मांडणीचं वगैरे आहे स्क्रीनला घेऊया. प्रश्न क्रमांक 56 आरशातील आकृती आरशातील प्रतिमा आरशातील या ठिकाणी पडते होती. या ठिकाणी परीक्षेच्या वेळेस अजिबात काय करणे सरळ फाडायचं. आरसा इकडे म्हणजे इकडून अशी रेष मारा अशी रेष मारा अशी चौकोन करा. त्या 2 वेळा 3 वेळा पेनी घेवा फाटतो आणि घडी फक्त इकडे उलगडून काढायची आणि याच्यावर एकदा गिरवा म्हणजे मागून दिसतो. इकडे घडी उलगडली की मग पहा त्या ठिकाणी इकडे पान इकडे आहे ते इकडे पान. या पानाच्या आकारावर पर्याय करतो दुसरा पर्याय करतो चौथा पर्याय करतो. इथं पान दिसते इथे पान दिसते. ओके. आता दुसरा आणि पहिला आणि तिसऱ्याचा फरक शोधा. काय आकार पान या एकाचा आकार पान कुठला आहे म्हणजे हा आकार इथे दिला हा आकार इथे दिला. आपल्याला काय आकार इथे आहे तो या ठिकाणी ज्याच्यानुसार हे मला 3. चला 20 + 20 5 21 30 33 35. बोला वर्ग संख्या यातला फरक किती आहे? 25. 25 वजा 20 ला 0 आणला तर 20 मिळवायला लागते. 5 आणि 25 यातला फरक 25 आहे. यातला फरक 16 यातला फरक 9 यातला फरक 4 यातला फरक 1 34 34. तर इथे 59 गट 5 कितीचा बनेल? 4 चा 8 चा
असं जागा पडतंय. 8, 9, 10, 11, 12 साईडून 8चा कसा करणार? जागा आठ केलं ना हायचं शेवटी इकडं चौथा काय आहे? पहिला Yes. चौथा पर्याय ना, चौथा पर्याय ग्रुप वर घे प्रश्न. एक एक प्रश्न पण दिलेला आहे व्यवस्थित पहा. व्यवस्थित पहा. 8 9 वगैरे आहे. इथं आडवी रेष कोणामध्ये आडवी रेष जेव्हा पहिला आणि तिसरा प्रयत्न करतोय नंतर पुन्हा उभी रेष पर्याय क्रमांक 4 येते नंतर हॅश आहे 4 जर बोललं तरी काय होतंय इथं पहिल्यांदा लिहितोय उभं होतं ते आडवं झालं उभं होतं ते आडवं झालं 3चा दोन अडचण आहे 3चा उभं होतं ते आडवं तो पण उभा होतं ते आडवं होतं ते उभं हॅश हॅश आला नंतर 3चा गट होता नंतर 4चा गट झाला 4च्या गटामध्ये 5 गट झाला 4चा नंतर हा आडवा होईल तोच एक हा उभा होईल तोच एक आणि हा आडवा तो उभा होईल या ठिकाणी पहिला 4चा गट होता 4चा गट होता ठीक आहे तर आता 60 ते 62 लय मांडणी प्रश्नचिन्हाच्या जागी काय अंक दिली ती 35 72 96 35 72 96 इथे चौघा चेंज झाले हे 35 72 एवढे 96 आहे तसंच पहिल्या जन्माला 57 आहे तसं पहिल्या चौथीची आज्ञा बदल झाली ओके आता नंतर इथले ते पहिला चौथा म्हणजे दुसरा पाचवा 5 आणि 9ची आज्ञा बदल केली तर 2 9 7 3 5 इथे येते 5 इथं काय 2 9 7 2 9 7 तर दोन दिले तसे येऊ शकतं का होऊ शकतं का पाहावं नाही होऊ शकतं 60चं पर्याय क्रमांक केली पाहिजे पेन घेणे जरा आणि पुन्हा दुरुस्ती होणार नाही हो 60चं पर्याय क्रमांक 1 परवाच्या एका पेपर मध्ये 2 प्रश्न राहिले पण का त्यात मला आठवण जरा खाली गेले पुढचा पेपर तर एक सिस्टम पीकी डीबीक्यू डीडी बीक्यू पी पहिला दोन दोन वेळा तर डी च्या नंतर बी 2 वेळा घेतला तर क्यू 2 वेळा परत पुन्हा पहिला पुन्हा 2 वेळा पी 2 वेळा डी पी 2 वेळा घेतला डी पी क्यू दिला नंतर हा पी उचलून मागे टाकला डी 2 वेळा केला डी क्यू पी नंतर डी उचलून मागे टाकला इथं आलेला बी 2 वेळा केला डबल बी क्यू पी डी ताकि मागे टाकला डबल क्यू पी डी बी ताकि मागे टाकला डबल पी डी बी क्यू तीन दिले चला पुढे 62 प्रश्न घ्या एवढा हा किती नंबर होतो पहा 4चा गट देता 3चा 4 4 8 4 12 2 14 दोन प्रश्न 4चा होतो 7 7 होतो का 6 बोलायला रंगवलेला मोकळा मोकळा होता तो भरलेला मोकळा होता तो भरलेला भरलेला होता तो मोकळा भरलेला आहे तो मोकळा मोकळा आहे तो भरलेला भरलेला मोकळा आहे तो भरलेला गोल आणि इथं मोकळा भरलेला मोकळा म्हणजे बनायचा हे आहे का पर्यायामध्ये पान 62चं पर्याय क्रमांक 3 आहे का 62चं 3 आहे का 62चं 3 आहे चला पुढचा प्रश्न
चला झाला प्रश्न पत्रिका. चला इथे काय लिहिलेलं आहे, उभे उभाकले उभे आमच्या या दोन रेषावरनं बाण, या दोन रेषावरनं चिकटलेल्या रेषा इथं चिकटलेल्या हा करायचं, इथं अंतर सोडलेलं आहे इथं चिकटलेला हा करायचं. राहिला दुसरा आणि चौथा का कट केला नाही, रेषा जुळलेल्या नाही, त्या रेषा जुळलेल्या नाही आपण बोलतो पर्याय क्रमांक लपलेली पान आता पहा दिसतो इथे जेवढा अंतर पाहिजे काय ना काय इथं अंतर आहे, इथे हा कर्व जास्त खोल आहे इथे तेवढा नाही. आता जुळतेला पान आता नाही कुठं आडवी रेषेही नाही हा आकार का इथे दाखवला जातो. चौथा आकार का कुठे दिसतोय का नाही क्रमांक 3 दैनिक जरूर कसे साप्ताहिक आठवडा मासिक महिन्याला काय पाहिजे महिन्याला प्रसिद्ध होणारा मासिक कुठं नसते, मासिक त्रैमासिक असते. बरोबर आहे, त्रैमासिक आणि द्विमासिक नाही. आता इथं पाक्षिक तर इथे येणार नाही, पाक्षिक 15 दिवस पर्याय पाक्षिक येऊ शकेल का नाही. दशवार्षिक 10 वर्ष दशवार्षिक दोन पर्याय होतात, द्विमासिक आणि त्रैमासिक. कुठं आतापर्यंत इथं काय कधी द्विमासिक नसतं, आता पर्यायच्या पद्धत वापरली समज काय पाहिजे त्याच्यामध्ये ही आकृती काय केली फक्त पंचांशात ही पंचांशात फिरवा, पंचांशात हा तिरका बाहेरची आकृती पण फिरवली, पंचकोन पंचांशात फिरवलेला कुठे दिसेना. पंचकोन पंचांशात फिरवला तर ही एकाला पंचांशात काय फिरत हा जादा अंश दाखवला किती अंश दाखवला 90 पेक्षा जास्त फक्त आठवी आकृती पंचांशात फिरवा, पंचांशात फिरवली तर आडवी होईल. आडवी कुठल्याच पर्याय थोडीशी मला अशी तिरकी काय झालं इथे बाबा कोण आहे तसं ते भरलेला आहे तसा म्हणजे त्रिकोण भरलेला आपल्याला पाहिजे. त्याच्यावर कोणता पर्याय होतो त्रिकोण आपल्याला आहे तर काय गोल मोकळा आहे, गोल मोकळा आहे. चौकोन भरलेला आहे, चौकोन भरलेला आहे. त्रिकोण भरलेला गोल मोकळा कशातच नाही, कशातच नाही. 66 काय दिले होतं 66 3 काय केले इथं काय ते समजून बोललाय काय नाही समजून बोलताय काय होतीच नाही घडलं काय लिहितात. याला त्रिकोण केला पाहिजे भरलेला आणि तो कोण केला तिसरा कोण पेन घे दिसायचा नीट बघितलं पाहिजे, नीट बघून ते तिथं नाही मला ते व्यवस्थित दाखवलं पाहिजे ना. आता दुरुस्ती करतो म्हटल्यानंतर चला गोवा महाराष्ट्र काय रे गोवा महाराष्ट्र हा बोला महाराष्ट्राच्या सीमेला लागून गोवा. राजस्थान कोणत्या दोन राज्याला चिटकून आहे उत्तर प्रदेश आणि गुजरातला चिटकून राजस्थान. हिमाचल प्रदेशला नाही, कर्नाटकला पण नाही. 75 ला 100 तर 63 ला काय बोला बोला 25 25 3 75 25 100 पर्याय क्रमांक 1 84 1 झाला. दोन पर्याय बोला स्वामी इतर ते काय म्हणतात 7 35 75 मध्ये 35 मिळून 110 मध्ये वाटायला 63 63 मध्ये 18 मिळवले
एक्का ते 81 मध्ये 10 वजा केले 71 आहे. एक दोन 1 आणि 2 अजून वेगळं कोणाचं आहे का? नाही. चला पुढे चला बी आय ला जी डी पी वाय ला काय नंबर द्या. बी चा 2 आय चा 9 जी चा 7 4 16 काय संबंध? अधिक 5 वजा 5 नाही वजा 2 अधिक 2 इथे वजा 2 23 अधिक 2 18 23 18 चा आहे का? कुठली वापर येते मी आपण अगोदर असे बघितलं पाहिजे 2 अधिक 5 वजा 16 अधिक 5 21 20 वजा 5 25 वजा 5 20 21 20 चं कोणतं आहे का? नाही. चला 17वा प्रश्न काय केलं हे ते कापलं इकडची दोन तिकडे इकडची म्हणजे उजवीकडची आकृती डावीकडे आणि डावीकडची आकृती उजवीकडे. हे फक्त उचललं इकडे तसं हे उचला इकडे लावा म्हणजे असा आकाराला येता आकार या पद्धतीने उचल या पद्धतीने तिसरा आणि चौथा पहिला आणि तिसरा पर्यंत आणि दोन्हीला हा आहे तो इथेच आहे. हा उचलून इकडे लावा हा आहे तिथेच आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 आहे. काय झालं? पर्याय 2 चला 12 19 33 54 82 116 15 चुकीचं पद आपल्याला हे लागते. पहिले एकाने 5 36 वजा 3 19 57 वजा 3 आहे तर तुमचं काय करून घे 33 99 वजा 396 54 दोन्ही 108 कुठं तिप्पट बसतंय इथं तू काय म्हणला 12 36 वजा 29 57 वजा 33 जुळतंय का? नाही. हा बोला 1.2 आणि 1.9 यात 0.7 फरक आहे. अहो तुम्ही दशांशीला काढून टाका पूर्णांकात घ्या ना 12 आणि 7 19 19 आणि 14 21 54 28 82 82 35 117 117 119 म्हणजे 7 14 21 28 35 42 ओके. तर अ आणि ब याच्याकडे काही रक्कम आहे हे नंतर बघू. चला स्क्रीनला घेऊ लॅपटॉप चालला तर का घडी पहा ही घडी इकडे उघडली हा गोल पूर्ण होणार आहे आणि मला गोल पूर्ण सगळीकडे गोल आहे मध्ये हा इथे चौकोन आहे याकडे पाय इकडे खाली उघडलं तर इथे आहे तो इकडे पण आहे दोन इकडे पाहिजे त्याच्यावर 4 आता राहिला 1 आणि 2 मध्ये इथे पाहायचा बाण पहा हा बाण या पद्धतीने आहे तो इथं बरोबर आहे इथं बाणाचं उलटा बाण दिलेला आहे हा बाण त्यामुळे आपण याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी या बाणाचं बाण या बाणावर कोणता पर्याय करतोय पर्याय 2 पर्याय बाणा या ठिकाणचा हा रंग गेला इथे खाली इथे पण या 4 ठिकाणी रंगवलेला भाग त्याच्यावर कोणता पर्याय करतोय नाही. इथला आकार पहा आकार इथे जाणार आता चिकटेल का येतो नाही चिकटणार चिकटल्यामुळे हा पर्याय कर राहिला तुमचा पर्याय 1 मध्ये 2 भाग दिलेले नाही हा पर्याय कर उत्तर पर्याय क्रमांक 4 75 स्क्रीनला घेऊ संख्येची भाषा 25 म्हणजे 10 121 म्हणजे 22 324 म्हणजे 36 576 म्हणजे किती मग हे करा ओके वर्गमूळ काढा 25 वर्ग 5 त्याची दुप्पट 10 121 वर्ग 11 11 ची दुप्पट 22 3 वर्ग 18 576 वर्ग 48 आणि पर्याय क्रमांक 1 चला कोणकोणते राहिले प्रश्न बघा नंबर सांगा 72
राहिलेला प्रश्न 72. अ आणि ब यांच्याकडे काही रक्कम आहे. ब ने अ ला 50 रुपये दिले तर दोघांकडे रक्कम समान होते. अ ने ब ला 50 रुपये दिले तर ब ची रक्कम अ च्या 3 पट होते तर दोघांकडे मिळून किती रुपये आहे? एक्स मानलं ब वाय त्यामुळे ब ने अ ला 50 रुपये ब ने अ ला 50 रुपये दिले म्हणजे एक्स अधिक 50 तर दोघांची रक्कम समान होती वाय वजा 50. वाय ने 50 रुपये अ ला दिले तर दोघांची रक्कम समान होती. ते ब ने 50 रुपये अ ला दिले पहिलं समीकरण. ओके. दुसरं समीकरण त्यांनी काय म्हटलेलं आहे जर अ ने ब ला 50 रुपये दिले याच्यामधनं 50 वजा केले आणि ते वाय ला म्हणजे ब ला 50 रुपये दिले तर ब ची रक्कम अ च्या 3 पट याची किंमत बरोबर अशी दोन समीकरण आहेत. तर दोघांकडे मिळून किती रक्कम आहे दोघांकडे किती आहे दोन समीकरण आपल्याला सोडवायचं. आता इथे सोडवूया आपण. 3x वजा 150 बरोबर y अधिक 50. वजा 150 तिकडे पाठवूया हे y इकडे गेले 3x वजा y बरोबर 50 अधिक 150 म्हणजे काय 3x वजा y बरोबर 200. एक समीकरण इथे पण आपल्याला हे समीकरण इकडे घेऊन हे 50 तिकडे पाठवूया. तर आपल्याला अडचण वाय इकडे घेऊया वाय इकडे घेतले हे वजा 50 तिकडे पाठव अधिक 50 तिकडे पाठव म्हणजे काय होईल एक्स वजा वाय बरोबर वजा 100 अधिक 50 तिकडे पाठवले वजा 50 म्हणजे वजा 50 वजा 50 वजा 100 एक्स वजा वाय म्हणजे एक्स पे जागा या दोघांचे माझा फरक 100 नाही ते आपल्याला दिलं जायचं आपल्याला. आता इथं आपल्याला जर घालवायचं असेल याची जर बेरीज केली तर इथं वजा वाय कॅन्सल होणार नाही. अधिक जर केले अधिक वजा वजाच राहणार म्हणजे वजा वाय 2 वाय आपल्याला घालवायचे वजा बाकी केली तर चिन्ह बदलते वजा अधिक वजा 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 अधिक वजा वजा अधिक 3x आणि वजा x 2x हे वजा वाय अधिक वाय कॅन्सल होते 200 आणि अधिक 100 300 2x बरोबर 300 x बरोबर किती 150 x म्हणजे कडे 150 वाय बरोबर काढायचं किंमत एकामध्ये कशा लिखत दाखवली x अधिक 50 x अधिक 50 बरोबर वाय वजा 50 याच्यामध्ये लागून 150 आहे 150 अधिक 50 बरोबर वाय वजा 50 वजा 50 इकडे पाठवता अधिक होते 200 बरोबर वाय वजा 50 वजा 50 इकडे पाठवता अधिक होते 200 अधिक 50 बरोबर वाय कडे 250 मी 5 समीकरण जे सांगितलं त्याचा टाळा करून पहा. वाय ने 50 रुपये याला दिले तर दोघांचे बरोबर होत याने 50 इकडे दिले त्याच्याकडे 100 राहते याच्याकडे 300 ची तिप्पट बरोबर दोघांकडे एकूण रक्कम विचारली की 150 म्हणजे 400 रुपये एकूण रक्कम. अजून कोणता राहिला का प्रश्न? धन्यवाद मित्रांनो भेटू उद्याच्याला पुढील भागामध्ये.